तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टर तन्मय आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 7वीची विषय मराठी सन 2026 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय प्रश्न पत्रिका जर तुम्हाला अजून हव्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा की आम्हाला गणित, इंग्लिश सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून दिले. ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर हा 50 मार्काचा असतो मित्रांनो. लेखी 50 आणि तोंडी 60. एकूण लेखी 50 आणि तोंडी 10, एकूण 60 मार्क असतं. पण मित्रांनो, तुम्हाला लेखी हा 50चाच असतो. नाही तर मित्रांनो, तुम्ही लगेच व्हिडिओ बंद करून दुसऱ्या व्हिडिओवरती जाशील आणि म्हणशाल का 60 मार्काचा आहे, आमचा 50चाच असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा पण 50 मार्काचाच आहे, पण लेखीला 10 मार्क असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा हाती क्रमांक टाकायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर इथं तुमचे नाव, इथं तुमच्या शाळेचे नाव आणि तुमचं केंद्र, तुमचा तालुका, इथं तुम्हाला सर्व माहिती भरायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला माहितीच असते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला तोंडीसाठी 10 मार्क असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट लेखी पेपर दाखवतो. तर मित्रांनो, लेखी पेपर 50 मार्काचा असतो. 5 मार्काला तुम्हाला इतर रिकाम्या जागा विचारल्या असतात. असे जागावे छाताडावर टिंब लावून उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. 2. नजर रोखून नजरेमध्ये टिंब द्यावे उत्तर. इथे तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. 3. पाय असावे जमिनीवर कवेत टिंब घेताना. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 4. संकटांशी टिंब सांगावे ए आता 72. 5. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा टिंब. तर मित्रांनो, तुम्ही इथं जर गाड्याला जागा भरल्या तुम्हाला 5 मार्क 100% मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर जर हवे असेल तर व्हिडिओला 10 केला व्ह्यूज आणि 1 लाईक कंप्लीट करा. तुम्हाला उत्तर पण मिळतील. त्याकरता तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे आणि एक व्ह्यूज पण. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, योग्य जोड्याला लावा अ गट ब गट. 5 मार्कासाठी असणारे कवेत अंबर घेताना. तर विद्यार्थी मित्रांनो, ब गटमधली जोडी परफेक्टमध्ये तुम्हाला इथं लिहायची आहे. तुम्हाला जर या जोड्या एकदम बरोबर लावल्या तिथे तुम्हाला 5 मार्क 100% मिळतील. तर 2 नंबर जी आहे काळीच काढून घेताना, 3 नंबर शेवटचा निरोप घेताना, 4 नंबर इच्छा दांडगी असेल तर, 5 नंबर नजर रोखून नजरेमध्ये. याचे तुम्हाला अ आ इ ई उ हे तुम्हाला 1 2 3 4 5 याचे बरोबर उत्तर इथं लिहायचे आहे. त्याच्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्न तिसरा, खालील वाक्प्रचाराचा अर्थ चौकटी शोधून लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला खोद देणे, इथे तुम्हाला ही चौकट दिली आहे. या चौकटीमधून तुम्हाला याचा अर्थ लिहायचा आहे. 4 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 सोडणे, 3 हे कदरणे, 4 भावनेचा मोह चेतवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4शी एकदम परफेक्ट तुम्हाला अर्थ इथे लिहायचा आहे. तुम्हाला 4 मार्क 100% मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत प्रश्न तिसऱ्यातला बी. तर मित्रांनो, प्रश्न तिसऱ्यातला ब. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसऱ्यातला ब, पुढील शब्दांचे अर्थ लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी तुम्हाला इथे पुढील शब्दांचे अर्थ काय लिहायचे आहे. अनामविरा. तर विद्यार्थी मित्रांनो, अनामविराचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे समरचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ बघितल्यानंतर 100% तुम्हाला 45च्या पेक्षा जास्त मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य शोधून लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्कांसाठी तुम्हाला हे 3 दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रतीक्षा करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं योग्य हे 3 मधून तुम्हाला इथं योग्य उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर पास होणे. तर विद्यार्थी वंचित होणे, दूर बघणे, दुःखस करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला योग्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली याचे 3, पारधन होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 3 पैकी बरोबर तो पर्याय लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे प्रश्न पाचवा, खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. 6 मार्कांसाठी ऑफिस, हॉस्पिटल, ऑपरेशन, चेक, ॲडवेस्ट, कॅन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त इथे सगळे 6ची 6 लिहायचे. 1 मार्कासाठी 1 असणारे 6 गुण याला असणारे. मित्रांनो, प्रश्न चौथा, इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहे. तर मित्रांनो, 6 मार्कांसाठी तुम्हाला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6 मध्ये तुम्हाला दिलं, खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 मार्कांसाठी इथे तुम्हाला लिहायचं आहे. 1, पाय असावे जमिनीवरी कवेत
अंबर घेताना तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला समानार्थी शब्द इथं वापरायचा आहे. अंबरच्या ठिकाणी समानार्थी शब्द वापरून इथे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 5 विचारले गेलेले आहे. 1 मार्कांसाठी 1 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर प्रश्न 7वा असे का घडले ते लिहा 4 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो एक लेखक डोंगराच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो का घडले इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 1 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली 2 लेखकाच्या बाहेरच्या जगाचा विसर पडला का पडला इथे तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर खाली 3 लेखकांनी कोळीच्या गर्दीने उघडलेले दार सोडून दिले का सोडून दिले इथे तुम्हाला उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर 4 कोळीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो का जाता येत नाही इथे तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्ही सोडवलं तर इथे तुम्हाला 4 मार्क 100% पडतील. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली प्रश्न 8 खालील चित्रांची नावे लिहा 4 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काही 4 चित्र दिले याची नावे तुम्हाला मराठीत लिहायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालीचे प्रश्न 9 हे केव्हा घडले ते लिहा. प्रश्न 9 हे केव्हा घडले ते लिहा. ते मित्रांनो 4 मार्कांसाठी आहे. 1 राजूला नवीन दोंड्याची किंमत वाटली. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला केव्हा घडले इथं तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी असणार. त्याच्यानंतर खाली 2 राजूच्या मेंदूवर झोपेचे अंमल चढू लागला का चढू लागला हे तुम्हाला लिहायचं. तर मित्रांनो खाली प्रश्न 10 जलप्रदूषणाची कारणे. तर विद्यार्थी मित्र इथे तुम्हाला जलप्रदूषणाची कारणे लिहायची आहे 3 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं प्रश्न तुम्हाला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात त्यासाठी कोणकोणती हवी असे तुम्हाला वाटते. तर मित्रांनो इथे तुमचं मनोगत लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 3 मार्कांसाठी हे 2 विचारलेले आहे. प्रश्न अ प्रश्न ब. तर विद्यार्थी मित्रांनो 3 मार्कांसाठी हे 2 विचारले आहेत. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि गणित इंग्रजीची पण व्हिडिओ हवी असेल तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तसे अपलोड करून देणार आहे यूट्यूब चॅनलवरती. एकदा चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा.